जिनका कोई नहीं होता उनका खुदा होता है असं म्हटलं तर फिल्मी वाटतं, पण काही वेळा खऱ्या आयुष्यात देखील फिल्मी वाटतील अशा गोष्टी समोर येतात आणि आपल्याला चकित करून सोडतात। ही गोष्ट आहे रूपा आणि मंजुळाची। रूपा पायानं अधू आहे तर मंजुळा ही दिव्यांग। त्यात या दोघीही अनाथ, पण आता याच दोघी एकमेकींची ताकद बनल्या आहेत। मैत्री हे एक विश्व, मैत्री हा एक सहारा, आयुष्यरूपी खोल सागराचा माणुसकी हाच हिरवा किनारा। अशा माणुसकी आणि मैत्रीचीच ही कहाणी। व्हीलचेअरवर बसलेल्या या मुलीचं नाव आहे रूपा। एक वर्षाची असताना याच मुलीला कुणीतरी पंढरपुरात पांडुरंगाच्या हवाले करून निघून गेलं, पण शंकरबाबा पापडकर यांनी रूपाला अमरावतीमध्ये आणलं। अमरावतीमधल्या दिव्यांग अनाथालयात जन्मापासून पायाने अधू असलेल्या रूपाचा सांभाळ केला जातोय। विशेष म्हणजे अनाथ गतिमंद असलेली मंजुळा रूपाची शुश्रूषा करते, तिची सगळी कामं करते अगदी मनापासून। दहावीची परीक्षा देणाऱ्या रूपाला मंजुळा कडेवर उचलून परीक्षा केंद्रावर घेऊन जाते। अपंग असलेल्या रूपाची सगळी जबाबदारी बिनदिक्कतपणे पार पाडणाऱ्या मंजुळाला गतिमंद तरी कसं म्हणायचं? आज मंजुळामुळेच रूपा 10वीची परीक्षा देऊ शकते। मंजुळा शंकरा पापडकर करते माझं कपडे धुणं, जेवण आणून देणं, दप्तर पुस्तक आणून देणं, हे सगळे करते। ती मंजुळा स्वतः दुसरी जी मुलगी आहे ती स्वतः घेऊन येते, पुण्यात आणि तिला उचलून बेंचवर बसवता आणि ती परीक्षा देते। आणि एक हुशार मुलगी आहे इथे, का कुठल्याही प्रकारची तिचा कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आणि ही अपंग विद्यार्थी पुढे आणखी चांगल्या मार्गाने पास होईल। रक्ताच्या नात्यालाही लाजवेल असं मंजुळा आणि रूपा यांचं नातं आहे। एकमेकांना सख्या बहिणीचं प्रेम देणाऱ्या या नात्याची बीजरवली शंकरबाबा पापडकर यांनी। गेल्या अनेक दशकांपासून शंकरबाबा पापडकर हे दिव्यांग मुलांच्या पुनर्वसनाचं काम करतायत। एक मतिबंध मंजुळा नावाची नगरहून मला मिळाली होती, मानखुर्द नगर, तिथून ते माझ्या संस्थेमध्ये आली होती आणि ती तिच्या समवयस्क होती, तर तिच्याशी तिला आपुलकी आणि भावनात्मक संबंध निर्माण करून दिले। त्यासाठी आमच्या स्टाफचं खूप मला मदत मिळाली आहे। आमच्या सुप्रिटेंडेंट जे प्रमिला नगाटे आहेत ते। रूपासाठी शंकरबाबा पापडकर हेच वडील आहेत, तर मंजुळा बहीण बनली आहे। स्वतःवरचा विश्वास व इच्छाशक्तीसोबत प्रेमाची साथ मिळाली की कोणत्याही गोष्टीवर मात करता येते। प्रेमात काय ताकद असते हे या दोन्ही मुलींनी दाखवून दिलेलं आहे। मंजुळा फारशी शिकलेली नाही, कोवळ्या वयात एका अनाथ मुलीचं पालकत्व स्वीकारलेल्या मंजुळाची माया वाखाणण्याजोगी आहे। आता रूपा आपल्या शिक्षणातून या सगळ्यांना उभारी देण्याचा प्रयत्न करते। आपल्या दिव्यांगांवर मात करत 10वीची परीक्षा देणारी रूपा आणि तिला मुलाची साथ देणारी मंजुळा यांचा संघर्ष फक्त दिव्यांगावर मात करण्याचा नाहीये, तर या दोघीही लढतायत आत्मसन्मानासाठी आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी। या सर्वांना नुसतं दिव्यांग हे नवीन नाव देऊन चालणार नाही, तर शासनाला विचार करण्याची गरज आहे की ज्यांना फक्त वयाच्या 18व्या वर्षापर्यंत मदत मिळते ते खरंच आपल्या आयुष्यात उभं राहू शकतील का? अमरावतीहून शशांक चौरेसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर।